श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर तुम्हाला आज अक्कलकोटला स्वामीचे दर्शन घडवते, ज्यामध्ये स्वामी दर्शन, मंदिर परिसर आणि प्रवास माहितीसुद्धा सांगते. तर हा पार्किंग झाल्यानंतर आतमध्ये जाण्याचा रस्ता, जिथं पूर्ण स्वामींच्या मूर्त्या आणि छान छान फोटो, प्रत्येक अशी गोष्ट लावली आहे जी आपल्याला खूप आवडते आणि ती घ्यायची पण इच्छा होते. आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या, खूप सुंदर सुंदर फोटोज, हे सगळं आहे. चला तर स्वामींबद्दल जाणून घेऊयात की स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील एक संत आहेत. त्यांना त्यांचे भक्त म्हणजे आपण सगळे दत्तात्रयाच्या अवताराने ओळखतो आणि मानले पण जातात. ते त्यांच्या प्रवासात विविध ठिकाणी त्यांनी धारणा केल्यात आणि शेवटी ते अक्कलकोटमध्ये आले आणि तिथं ते स्थायिक झाले. आणि ते स्वामी अक्कलकोटमध्ये केव्हा आले तर ते 1856मध्ये अक्कलकोटमध्ये आले आणि 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी काय केलं तर मृत्यू हे केला, म्हणजे महाप्रसन्न झाले ते. आणि भक्तांच्या श्रद्धेमध्ये तुम्हाला माहिती आहे, समाधी जरी घेतली असेल तरी त्यांची प्रचिती अजूनही 21व्या शतकापर्यंत अजूनही त्यांची प्रचिती आहेत आणि समोरही खूप वर्षानुवर्षे ती चालणार आहे, आपल्याला माहिती आहे. फक्त श्रद्धेने आणि भावनेने त्यांना जर बोलवलं तर ते अजूनही येतात. म्हणजे त्यांची प्रचिती आणि त्यांचे जो तप किती असेल हे आपण त्याची हे विचार पण नाही करू शकत. तर स्वामींच्या समाधीवर आणि त्यांच्या ते ध्यानासाठी असलेल्या वटवृक्ष इथं आहे, तुम्ही बघू शकतात. मोठं असं वटवृक्ष आहे आणि त्याच्या खाली खूप सारा असा परिसर जो आहे तो भक्तांसाठी मोकळा आहे. इथं साईडला ध्यान मंदिर पण आहे, जिथं तुम्ही स्वामी समर्थांचे जप करू शकतात. खूप स्त्रिया होत्या की तिथं बसल्या होत्या. मला असं झालं होतं की मी तिथं गेल्यानंतर समाधीचं दर्शन घेतल्यानंतर काय करू, काय बोलू, मला काहीच माहिती नाही. फक्त मला स्वामींकडे बघून असं रडायला आलं आणि मी काहीच नाही म्हटलं, हात जोडले फक्त. मला काही माहिती नव्हतं, सुचतही नव्हतं आणि फक्त काय बोलू, एक्सप्रेस होऊ, काहीच नाही माहिती, फक्त बघत राहावं एवढंच. आणि बाहेर निघाल्यानंतर मग मला असं वाटत होतं की मी हे म्हणायला पाहिजे होतं, मी थँक्यू म्हणायला पाहिजे होतं. पण तिथं मला काहीच सुचलं नाही, फक्त मला स्वामींकडे बघून रडायला आलं. आणि खूप छान असं बघा, तुम्ही पण दर्शन घ्या, लाईव्ह दर्शन. एवढं भारी वाटतं की मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत आता सध्या. आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. तिथं गेल्यानंतर जे आपल्या भावना असतात ना त्यांच्यावरती कंट्रोलच नाही राहत, असं होतं. ओटी वगैरे नेली होती, ओटी वगैरे तिथं अर्पण केली, नारळ वगैरे त्यांनी दिला. आता इथं वटवृक्षाच्या साईडला जे आहे ते धागे तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तिथं बांधू शकतात आणि खूप सारे भक्तजन बांधतात. मी माझं लक्ष नाही राहिलं आणि मी बांधला नाही, फक्त पाया वगैरे मी पडली. खूप सुंदर परिसर आहे, फोटो काढण्यासाठी तुम्ही समोर बघू शकतात. खूप सारे असं छान. आता तिथे गेल्यानंतर ऑब्व्हियसली सगळे शूटिंग करतात, फोटो काढतात, कारण सर्वांची इच्छा असते की, कारण स्वामींनी बोलवणं म्हणजे अक्षरशः त्यांनी बोलवलं तेव्हाच आपण तिथं जाऊ शकतो. कितीही तुमची श्रद्धा असू द्या, कितीही तुमचं, त्यांची जोपर्यंत इच्छा नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. आणि तिथं गेल्यानंतर तिच्या काहीतरी आठवणी पाहिजे म्हणून सगळे फोटोशूट किंवा व्हिडिओ काढतच असतात. त्यामुळे असं आपण म्हणू नाही शकत की दर्शनाला गेले आणि व्हिडिओ काढतायत, फोटो काढतायत. ऑब्व्हियसली तिची एक आठवण असते, ती एक धारणा असते, एक श्रद्धा असते. समोर पण बघा, ही जी फोटो फ्रेम दिसते ना मोठी स्वामींची बनवलेली, ती पूर्ण रुद्राक्षाची आहे आणि खूप छान आहे. खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. आम्ही मस्त फॅमिली फोटो वगैरे काढले. आणि स्वामींच्या समाधीवर जे वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्याच खाली त्यांचं जे आहे ते मंदिर बांधलेलं आहे, म्हणून त्याला वटवृक्ष मंदिरसुद्धा म्हणूनसुद्धा ओळखले जाते. तिथं पादुका पण आहेत, त्यांचं सभामंडळ आहे, अन्नछत्र आहे, ग्रंथालय आहे, ध्यानकक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहेत. इथं देवी पण बसली होती, देवींच्या पण पाया पडून घेतलं. वेगवेगळे अशी मंदिरं पण आहेत, तिथं पण पाया पडून घेतलं. इथं स्वामींची खूप मोठी मूर्ती आहे. इथं पण बघा उभे दिसत आहेत तुम्हाला स्वामी समर्थ. खूप भारी वाटतं. आवर्जून मला स्वामींनी बोलवलं, यामध्ये माझं खूप जास्त भाग्य मी समजते आणि खूप लकी मानते की एवढ्या लवकर माझी मुलगी पण 3 महिन्याची आहे. 3 महिने तिला कंप्लीट झाले होते 25 तारखेला आणि आम्ही 26 तारखेला जाऊन आलो. खूप छान वाटते. त्यानंतर बाहेर पण खूप विविध अशा वस्तू आहेत. मला घ्यायचं होतं सगळ्या गोष्टी, पण माझं अर्धा जीव सगळं बाळामध्ये गुंतलेला, त्यामुळे मी घेतलं नाही काही जास्त. पण कुंकू आणि हळदीचं चंदन ते गोष्टी मी नक्की घेतल्या, कारण त्या गोष्टी आणायला पाहिजे.
थोडं बाहेर जे आहे ना ते स्वच्छता मला कमी वाटली त्या साईडला, कारण पूर्ण माती होती, म्हणजे पाणी आलं होतं, त्यामुळे तिथं चिखल झाला होता. पण थोडंसं स्वच्छता आणि थोडं जर काम केलं ना तर खरंच खूप सुंदर, बाकी सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत. आणि मला असं वाटते की आता सगळे स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जातात, तर बाकीचे जे आहे त्याचा म्हणजे आता देवस्थान आहे म्हटल्यावर सगळ्या गोष्टी महागच असतात, पण तरीही एक भक्त येतात, तर बाकीच्यांनी थोडं बिहेवियर चेंज केलं ना तर खूप छान होईल. बाकी सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत आणि थोडीशी जी आहे ती स्वच्छता अजून करायची, म्हणजे हे अजून चांगलं व्हायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. एखादी मुलगी कसं बाहेर गेल्यानंतर पूर्ण गावभर फिरत असते, तसंच मी इकडे तिकडे खूप फिरत होती आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर इथं आतमध्ये गेल्यानंतर ना महाप्रसादाचं होतं. तर हे बघा, तुम्ही बघा, अन्नछत्र जे आहे ते खूप मोठं आहे, खूप छान आहे. इथं महाप्रसाद चालू होता, त्यामुळे मस्त महाप्रसाद पण घेतला आणि फोटोशूट पण केला. 3च फोटो काढले, जास्त नाही काढले, कारण बाळाला तेवढं सेफ ठेवणं पण मला महत्त्वाचं वाटत होतं, की ती रडेल का पब्लिक पाहून. तिला फर्स्ट टाईम एवढा लांब आम्ही घेऊन गेलो. आता तुम्ही म्हणणार की कसं पकडलं आहे, तिच्या अंगात पूर्ण कपडेच होते फुल. पण काय झालं की रस्त्याने जाताना तिला खूप जास्त त्याच कपड्यांमध्ये तिला खूप गरम होत होतं. मग ती तिथं मंदिरामध्ये राहायला पाहिजे, म्हणून मग मी तिला ड्रेस चेंज केला होता, की ज्यामध्ये तिचे पाय थोडे जर ओपन असले ना तर मग तिला गरम होणार नाही आणि ती छान राहील. आणि खरं तर तिच्यामुळेच आमचं दर्शन खूप छान झालं, कारण ती खूप छान रिस्पॉन्स दिला तिने आणि खरंच खूप भारी होतं. तुम्ही पण आवर्जून जा. तुम्हाला पण मी स्वामींकडे प्रार्थना करते की त्यांची पण खरंच खूप इच्छा आहे येण्याची, त्यांना खरंच लवकर बोलवा. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.